जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे। शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपण करतो आहोत आणि या मनोबोधाच्या चिंतनातून नेमकं सार आणि त्याच्यातला महत्त्वाचा विचार आपण अंतःकरणामध्ये साठवायचा आहे। त्या काळातल्या ज्या घडलेल्या घटना आहेत त्या आजही कशा पद्धतीनं आपण त्याचा विचार आणि चिंतन करू शकतो। पहा की इथे समर्थांनी म्हटलं की अजामेळाची कथा आहे। हे अजामेळाची कथा आपण पाहत असतो। कुंटणी म्हणून जी कथा आहे महाभारतामध्ये किंवा पुराणामध्ये तीही आपण पाहत असतो। शुकांचीही कथा आपण पाहत असतो। पण शुकांचं वैराग्य आणि शुकांची स्थिती जर आपण पाहिली तर समर्थांच्या श्लोकामध्ये याचं वर्णन आलेलं आहे की शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। अशा समर्थांनी नेमकं आपल्या समोर कशा पद्धतीचं चिंतन ठेवलेलं आहे। पहा, नामस्मरणाच्याच विषयाला अनुसरून मला असं सांगावंसं वाटतं की या नामस्मरणामध्ये, या नामाच्या चिंतनामध्ये, अखंड नामस्मरणामध्ये गोंदवल्याला आपण जा, महाराजांचं दर्शन घ्या, महाराजांच्या समाधीसमोर बसा आणि महाराजांच्या समोर डोळे मिटून बसल्यानंतर महाराज आपल्याला काय सांगता आहेत। समर्थांच्या समाधीसमोर बसा, समर्थांचं चिंतन करा आणि समर्थांचं चिंतन करत असताना फक्त एकांगानं चिंतन करू नका। फक्त अध्यात्म आणि परमार्थाच्याच फक्त बाजूनं किंवा कर्मकांडाच्या बाजूनं फक्त विचार न करता ते कर्म मला समाजासाठी कसं प्रेरक ठरेल, ती भक्ती ही समाजासाठी मला कशी उपयोगात आणता येईल। आज मुलांच्या समोर जर हा विषय ठेवायचा झाला, काही मंडळींच्या समोर हा जेव्हा विषय आम्ही बोलत असतो तेव्हा ते अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण करत असतात की भक्ती ही आम्ही भक्ती समाजासाठी कशी उपयोगात आणावी, समाज कार्य त्याच्यातून कसं साधावं। पहा, संतांनी खूप छान गमतीशीर अशा गोष्टीतून आणि साध्या साध्या बोधामृतातून आपल्याला किती छान सांगितलं की संत हे सहज सांगण्यामध्ये आणि परमार्थ सोपा करून आपल्याला सांगत असत। एकदा सहज हा समाज सेवेचा विषय निघाला म्हणून एक आपल्याला उदाहरण सांगतो की महाराज गोंदवल्याला असताना एक भक्त त्यांच्याकडे गेला आणि त्याला समाज सेवेची खूप आवड होती। समाज सेवा तो करायचा, समाजाच्या सेवेशी अगदी तन्मय झालेला असायचा। फक्त त्याला एक दुःख असायचं आणि महाराजांच्या समोर तो नेहमी सांगायचा की महाराज, समाजाची स्थिती अशी बिघडलेली आहे, समाजामध्ये काही म्हणाले संघटन राहिलेलं नाही, समाजातली मनं अशी दुभंगलेली आहेत आणि समाजामध्ये फार मोठं दुःख आहे। हे त्याचं नेहमी सांगणं असायचं बरं का। महाराजांच्या समोर गेलं की त्याचं हे ठरलेलं असायचं। महाराजांनाही माहिती होऊन गेलं होतं की आता हा आल्यानंतर हेच ना आपल्याला सांगणार आहे। एकदा महाराजांनी त्याचं ऐकून घेतलं आणि त्यांनी असं म्हटलं की महाराज, मी नेहमी सांगतो, तुम्ही ऐकून घेता, पण त्याच्यावरती काहीतरी उपाय तरी सांगा ना। महाराज असं म्हणाले की तुला काय सांगायचं एकदा सांग बरं। त्याने हेच पुन्हा त्याची टेप वाजवली आणि सगळं सांगितलं की समाजामध्ये फार दुःख आहे, समाजाची अवस्था अशी आहे। महाराजांनी त्याला एका वाक्यात समाजसेवेचं काय असतं व्रत ते सांगितलं। इतकं दुःख आहे म्हणाले समाजामध्ये। महाराज असं म्हणाले की अरे, समाजातलं दुःख समाज त्या पद्धतीनं भोगत असतो किंवा समाजामध्ये ते चालत असतं। प्रत्येक समाज सेवकानं एक विचार आपल्या मनाशी करावा की त्या दुःखामध्ये मी माझ्या दुःखाची भर टाकणार नाही, याची तू फक्त काळजी घे।
याचा फक्त विचार कर की मी माझं दुःख, समाजाचं दुःख मी दूर करणं माझं कर्तव्य आहे, मला करायचं आहे, त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. पण मी माझं तरी किमान दुःख त्याच्यामध्ये मिसळून आणखी समाजातलं दुःख वाढवणार नाही, एवढी फक्त काळजी घे. कसं असतं की समाजसेवा करणारा, राष्ट्रसेवा करणारा सुद्धा साधक समर्थांना खूप आवडतोय. त्याच्यावरतीही समर्थांचं उदंड प्रेम आहे. त्याचाही साठी समर्थांनी अनेक प्रकारानं आपल्याला विषय समजावून सांगितलेले आहेत. काही उदाहरणं सांगितली, काही दृष्टांत दिले की मग माणसाला या सगळ्या घटना पडतात. हे सगळ्या पुराणातल्या कथा सांगण्यात आपण आनंद त्याचा फक्त घेण्यापेक्षा त्याच्या जोडीला हे काही आपण चिंतन करावं, म्हणजे मग त्या चिंतनातून आपल्याला खऱ्या अर्थानं समाजसेवेची ही गोडी लागते. राष्ट्रप्रेमाचीही कुठेतरी चेतना अंतःकरणामध्ये जागी होते. एक घडलेली घटना आपल्याला सांगतो की राष्ट्रप्रेम कशा पद्धतीचं असतं आणि राष्ट्राची, समाजाची किंवा सर्व धर्माची केलेली सेवा ही सुद्धा ईश्वराच्या पर्यंत कशी पोहोचते याचं एक सुंदर उदाहरण आहे. एकदा गोळवलकर गुरुजी कांचीपुरमच्या पीठावरती गेले, घडलेली घटना आहे, आणि महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यावेळचे परमपूजनीय आदरणीय चंद्रशेखरजी स्वामी सरस्वती महाराज एकांतामध्ये होते आणि शिवाची पूजा करत होते. गुरुजी दर्शनाला गेले, दुपारपर्यंत तिथे थांबले होते आणि महाराजांचा, स्वामीजींचा असा नियम होता शंकराचार्यांचा की दुपारची भिक्षा होईपर्यंत कोणाशी बोलायचं नाही, मौन असायचं. मौन व्रत त्यांचं होतं. आणि गुरुजी दर्शनाला गेले, गुरुजींच्या बरोबर 4 स्वयंसेवक होते. दर्शन घेतलं आणि गुरुजी तिथे ध्यानस्थ बसले. पहा, राष्ट्रभक्ती करणारा सुद्धा साधक आणि उपासक असतो आणि तो असावाच लागतो. त्याच्याशिवाय ती समाजसेवा होत नाही, त्याच्याशिवाय ती राष्ट्रसेवा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. गुरुजी खूप छान असं त्याने ध्यान लागलं होतं आणि ध्यानावस्थेमध्ये स्वामीजी ती शंकराची पूजा करत आहेत आणि सहज स्वामीजींची दृष्टी गुरुजींच्याकडे गेली. गुरुजींच्याकडे पाहिलं आणि स्वतः शंकराचार्य ती शिवाची पूजा करत असताना बाहेर आले. आणि बाहेर आले तर गुरुजींनी त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं, नमस्कार केला आणि स्वतः परमपूजनीय शंकराचार्य महाराजांनी त्यांच्याशी संवाद केला. हे आजूबाजूच्या मंडळींनी पाहिलं, गुरुजींशी बोलता आहेत. महाराजांचा नियम असा असायचा की मौन व्रतामध्ये ते कुणाशी बोलायचे नाहीत, पण गुरुजींशी मात्र संवाद केला. तेव्हा महाराजांना एका भक्तांनी सहज अशी एक शंका विचारली, प्रश्न विचारला की महाराजांनी स्वतः शंकराचार्यांनी जे उत्तर दिलं ते आपल्याला सांगतो. शंकराचार्य स्वामीजी असं म्हणाले की अरे, मी ज्या शंकराची पूजा करत होतो ना, तोच शंकर मला याच्यामध्ये दिसला. म्हणजे हे राष्ट्रसेवेचं, राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रप्रेमाचं, समाजसेवेचं व्रत त्या भगवंतापर्यंत पोहोचल्यानंतर काय प्रचिती येते ही या अनुषंगानं आपल्या समोर मुद्दाम ठेवली. अशासाठी की भगवंताच्या नामानं, भगवंताच्या उपासनेनं आणि भगवंताच्या उपासनेबरोबर समाजातली जी माणसं आहेत, ज्या व्यक्ती आहेत, जी प्रत्यक्ष चालती बोलती जी माणसं आहेत ना, त्याच्यातला ईश्वर शोधायला सांगितला समर्थांनी. नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया, असा जेव्हा समर्थ उपदेश करता आहेत, त्या उपदेशाचं पालन, त्या उपदेशाचं चिंतन या प्रभात समयी आपण करावं. असाच समर्थांचा समर्थ उपदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे.